आता मी बनवत आहे नारळाची वडी। नारळला धुवून त्याचे काप करून घ्यायचे आहे। नारळ ओलं असल्यामुळे त्याला चांगलं पुसून घ्यायचं आहे। नारळाच्या कापला मिक्सरमध्ये आबडधोबड वाटून घ्यायचं आहे। नारळाची वडी बनवायला तुम्हाला तूप लागेल, खवा आणि इलायचीची पावडर। आता पॅन मध्ये सगळं ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 चमचे तुम्हाला तूप ॲड करायचं आहे आणि ते चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता दुसऱ्या पॅन मध्ये तुम्हाला 2 चमचे तूप घेऊन त्यामध्ये साखर, थोडंसं पाणी आणि त्यामध्ये तुम्हाला दूध ॲड करायचं आहे। 1/4 कप दूध ॲड करा। आता ह्या मिश्रणमध्ये तुम्हाला खवा ॲड करायचा आहे। खव्याला चांगलं मिक्स होऊन द्यायचं आहे, असं पेस्ट झाली पाहिजे। आता त्यामध्ये आपण भाजलेला खोबरं ॲड करायचं आहे आणि इलायचीची पावडर ॲड करून ते मिश्रण घट्ट होऊन द्यायचं आहे। त्याला कंटिन्युअसली तुम्ही मिक्स करत राहा। आता ताटाला तूप लावून ते मिश्रण सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। वडीचं मिश्रण गरम आहे तोवरच आपल्याला ह्याचे डायमंड किंवा स्क्वेअर शेपमध्ये काप करून घ्यायचे आहे। 1 तास ताट फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर आपले वडी तयार झालेली आहे। छान असे नारळाची वडी किंवा नारळाची बर्फी म्हणू शकता। याला 4 ते 5 दिवस तुम्ही एअरटाईट कंटेनर बॉक्समध्ये पण भरून ठेवू शकता।